सगळ्यात आधी BBNGच्या सगळ्या OBsचं आणि टीमचं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली. पहिल्यांदा मी प्रेझेंट करतो तुमच्यासमोर. नॉर्मली 1-to-1 मीटिंग्समध्ये मी जवळपास प्रत्येकाला भेटलो आहे आणि ज्या मीटिंग्समध्ये जे काय सांगितलं आहे प्रॉब्ली त्याचाच थोडाफार भाग याही प्रेझेंटेशनमध्ये मी सांगणार आहे, पण थोडासा प्रेझेंटेशन स्वरूपात. तर माझी टॅगलाईन आहे युअर डिजिटल हँड. मनीष पंडित माझं नाव आहे. माझा थोडक्यात परिचय मी आज इकडे करून देणार आहे. 1 मिनिटचं बंधन नसल्यामुळे थोडंसं डिटेलमध्ये माझ्याबद्दल सांगणार आहे. तर खाली एक छोटीशी लाईन लिहिली आहे, स्टोरी ऑफ अ हिडन हिरो. एक हिडन हिरो नावाचा एक काय कन्सल्ट आहे, त्याच्याशी काय संबंध आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो. पण माझं प्रेझेंटेशन हे मोस्टली डिजिटल मार्केटिंग रिलेटेड असणार आहे, कारण माझ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या डिजिटल मार्केटिंगचा एक पार्ट आहे. ठीक आहे. आणि आपल्या प्रत्येकाला सध्या म्हणजे जर तुम्हाला विचारलं कोणी की तुम्हाला किती हात आहेत, तर नॅचरली उत्तर येईल, तुम्हाला प्रत्येकजण सांगेल की मला 2 हात आहेत. पण सध्याच्या काळात आपल्याकडे बरेच हात आहेत. असं म्हणू शकत नाही की 2च हात आहेत आपल्याला. जसं आपलं हे नेटवर्क, आपल्या नेटवर्कमध्ये सध्या या रूममध्ये जर 25 जणं बसले आहेत, त्यांचे 50 हातही आपल्यासाठी काम करू शकतात. आणि ते पॉसिबल आहे त्या आपल्या एका हातामुळे. त्या हाताचं नाव आहे नेटवर्क. आपल्या 2 इमेजेस असतात, एक ऑनलाईन इमेज आहे, एक ऑफलाईन इमेज आहे. तर आपली ऑनलाईन इमेज कशी ठेवायची, त्याबद्दल आपलं पर्सनल ब्रँडिंग कसं करायचं, आपल्या प्रोडक्टचं ब्रँडिंग कसं करायचं, याबद्दल जेव्हा सर्व्हिसेस असतात त्या सर्व्हिसेस मी देतो. मी काही उदाहरणं अशी घेणार आहे जी आपल्या BBNG चॅप्टर रिलेटेडच आहे. तुमच्या ब्रँड्सचा मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये पुरेपूर वापर करून घेणार आहे. आणि म्हणजे मी अशी लिबर्टी घेतो आहे, त्या मे बी माझ्या प्रेझेंटेशनमुळे तुमच्याही ब्रँडचं इकडे प्रमोशन होईल. तर मला काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत या ब्रँड्सबद्दलच. जर मी तुम्हाला विचारलं की भारतातला एकमेव संस्कृत कीर्तनकार कोण, तर उत्तर काय असेल? संजय रानडे सर. आणि जर मी विचारलं तुम्हाला की नेमप्लेट्स म्हटलं तर तुमच्या डोक्यात काय नाव येतं, तर तुम्ही अस्मिताबद्दल विचार कराल, अस्मी आर्ट्सबद्दल विचार कराल, हो की नाही? आणि जर मी तुम्हाला विचारलं की आपल्या या चॅप्टरमध्ये गणपती कोण बनवतं, सांगू शकाल? हेमांगी. तिच्या ब्रँडचं नाव काय? अनादी गणेश. बस हाच माझा मेसेज आहे आजचा, की आपण बऱ्याचदा माणसांना ओळखतो, त्यांच्या व्यवसायांना ओळखतो, पण आपण माणसांना तेवढंच ओळखतो जेवढे ते आपल्याला दिसतात. आपण त्यांच्या व्यवसायांनाही तेवढंच ओळखतो जेवढे ते आपल्याला दिसतात किंवा दाखवतात. आणि डिजिटल मार्केटिंग हे फील्ड तुम्हाला कसं दाखवायचं आहे जगाला, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं प्रोडक्ट किंवा तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करू इच्छिता, त्याबद्दल या सर्व्हिसेस आहेत. तर मी थोडक्यात पुढे जातो. स्टोरी ऑफ हिडन हिरो मी सांगितलं होतं. आता जशात काही हिडन गोष्टी आपण आपल्या ग्रुपबद्दल ऐकल्या, माझी पण एक हिडन स्टोरी आहे. ओके. हिडन हिरो नावाचा एक ब्रेव्हरी अवॉर्ड आहे जो मला मिळालेला आहे. टाइम्स ग्रुप ऑफ कंपनीजने हा अवॉर्ड मला दिला होता आणि आत्तापर्यंत हे कुणालाही माहीत नाही, कारण मी त्याचं कधी मार्केट केलेलं नाही. हे माझे फील्ड्स आहेत: डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कॉन्टेंट रायटिंग, इमेज व्हिडिओ एडिटर मी आहेच, वेबसाईट्स, वर्डप्रेस वेबसाईट्स बनवतो, ऑनलाईन स्टोर्स बनवतो, ॲमेझॉनवर किंवा शॉपिफायवर स्टोर्स बनवायचे असतील तर त्यात माझा हातखंड आहे. आणि मी डिजिटल क्रिएटर आहे. तर यूट्यूब आणि बाकी सगळ्या प्लॅटफॉर्मवर जर व्हिडिओ कॉन्टेंट करायचं असेल, व्हॉइस ओव्हर हवा असेल, तर त्यासाठी किंवा कॅमेराच्या समोर कोणाला काही हे करायचं असेल तर बिंग डिजिटल क्रिएटर माझा कॅमेरा फ्रेंडलीनेस चांगला आहे, त्यामुळे त्या सर्व्हिसेसही मी देतो. थोडक्यात माझ्याबद्दल MBA इन ऑपरेशन्स वेलिंगटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मी केलेलं आहे. हा एक डिस्टन्स कोर्स होता. 22 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे. 22 वर्षात मी रिलायन्स आणि ICICI लोंबार्ड सारख्या कॉर्पोरेट्समध्ये काम केलेलं आहे. डिजिटल मार्केटिंग क्षेत्राशी माझा संबंधच ICICI लोंबार्डमध्ये आला, कारण मी डिजिटल सेल्समध्ये होतो. माझं बॅकग्राऊंड सेल्स आणि कस्टमर सर्व्हिसचं आहे. आणि बिंग अ सेल्स पर्सन आम्ही लीड्स घेण्यासाठी डिजिटल टीमशी कॉर्डिनेट करायचो आणि त्यामुळे माझा डिजिटल टीमशी संबंध आला आणि तिथपासून मी डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. त्याचबरोबर मला 15 वर्षाहून अधिक काळचा कॉन्टेंट रायटिंगचा एक्सपिरियन्स आहे.
कॉन्टेंट रायटिंग तर मी लहानपणापासूनच करत आलो आहे. अगदी लहानपणी शाळेच्या मासिकासाठी गोष्टी कविता लिहिण्यापासून कॉन्टेंट रायटिंग सुरू आहे. माझ्या आई वडील दोघेही चांगले लिहायचे आणि त्यामुळे घरात ते संस्कार होते. आणि पहिला जॉब जो माझा मिळाला तो India.com होता आणि तिथे मला कॉन्टेंट रायटिंगच माझ्या हातात आलं. म्हणजे माझं काम होतं की प्रोडक्ट डिस्क्रिप्शन्स लिहायचे किंवा इमेजेस किंवा नवीन मूवीज ज्या यायच्या त्याचे रिव्ह्यूज करायचे. तर मला प्रीमियरची तिकीटं दिली जायची, जाऊन पिक्चर बघायचा आणि त्याचा रिव्ह्यू लिहायचा. एवढं सुंदर काम होतं. आणि त्यामुळे झालं काय की माझी लेखनाची आवड सुरू राहिली आणि मूवीजचीही आवड त्यामुळे मला आहे आणि त्यामुळे मी मूवी रिव्ह्यूवर पण आहे. त्याबद्दल सांगतो थोड्या वेळानंतर. आत्तापर्यंत मी बरेच काही कामं केलेली आहेत. बऱ्याच कॉर्पोरेटसाठी, ICSO लोंबार्डसाठी व्हिडिओज बनवलेले आहेत. काही यूट्यूबर्ससाठी, पॉडकास्टरसाठी मी व्हिडिओज बनवतो. बी युअर ओन बॉस पॉडकास्ट नावाचं एक दुबईतलं पॉडकास्ट आहे जो माझा एक पार्टनर कम फ्रेंड चालवतो. दुबईतल्या टॉप 25 पॉडकास्टमध्ये त्याची निवड झाली होती. त्याचे व्हिडिओज मी एडिट करतो. त्यामुळे माझे दुबई आणि हाँगकाँगमध्ये चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. आणि माझ्या गिव्समध्ये मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला कोणाला हाँगकाँगमध्ये किंवा दुबईमध्ये काही कॉन्टॅक्ट्स हवे असतील तर ते मी देऊ शकतो, कारण त्याचा प्रचंड तिकडे फेमस माणूस आहे. हे पॉडकास्ट जे दुबईमध्ये कारण खूप बघितलं जातं. आपले नांदोर्डीकर सर जेव्हा दुबईमध्ये गेलेले, मी नांदोर्डीकर सरांना भेटवून दिलेलं त्याला आणि त्यांनी आपापसात नेटवर्किंग केलं होतं. असो, सांगायचा मुद्दा, कमिंग बॅक टू माय स्लाईड. यूट्यूब चॅनल आहे माझं. मी सांगितलेलं अगदी सुरुवातीला मी सांगितलं होतं, आजही परत सांगतो. मनीष पंडित रिव्ह्यूज नावाचं माझं एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यात माझे सध्या 32,000 सबस्क्रायबर आहेत. आणि दर आठवड्याला मूवी रिव्ह्यूज किंवा मूवी रिलेटेड गोष्टी तिकडे मी टाकतो. जर इन केस कोणाला त्याच्यात आवड आहे तर माझं हे चॅनल नक्की बघा, सबस्क्राईब तर कराच. कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी, थोडंफार सोशल वर्कमध्येही आहे मी. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की माझी एक संस्था आहे जी सध्या त्याची सुरुवात आहे, पण मागच्या 4-4.5 वर्षात आम्ही त्याच्यात छोटी छोटी खूप काही कामं केलेली आहेत. तेजस्वी फाउंडेशन माझ्या संस्थेचं नाव आहे आणि त्या अंतर्गत आम्ही काही वृद्धाश्रमांशी आणि अन्नछत्रांशी संलग्न आहोत आणि डेली त्याच्यातनं अन्नछत्रामध्ये अन्नदान वगैरे केलं जातं. त्याशिवाय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर फ्री लेक्चर्स देणं, गव्हर्नमेंटच्या ठाणा किंवा बाकी गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये जाऊन तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे फ्री सेशन्स घेणं वगैरे मी करतो. ऑनर्ड ॲज अ हिडन हिरो अवॉर्ड हे मगाशी सांगत होतो, ते अर्धच राहिलं. तर इथे करायचं आहे ना, थोडं कर ना प्लीज. हँग फक्त बघण्यासारखी एकच स्लाईड होती, ती सुद्धा दिसत नाही आहे. बाकी सगळं मी सांगू शकतो तोंडी, पण बघण्यासारखी जी स्लाईड होती, कारण म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मुंबई मिररच्या फ्रंट पेजवर माझा फोटो आला होता. आणि झालं असं होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये चोर घुसले होते आणि 5 जण होते ते लोक, आणि रात्री 2-2:30ची वेळ होती आणि कोणी नव्हतं. आणि चुकून मी शिरलो कारण माझी नाईट शिफ्ट होती. आणि मी घरी आलो आणि त्यांच्यासाठी थोडेसे ते लोक हक्केबक्के राहिलेले आणि मग थोडंफार त्यांच्याबरोबर भांडणं केली. मी आयुष्यात कधी कोणाला मारलेलं नाही, पण त्या दिवशी जीव वाचवण्यासाठी आय डिड इट. आणि नंतर लक्षात आलं की ते लोक चोरीच्या उद्देशाने आलेले. आमच्या वरच्या घरात लग्न वगैरे होतं आणि तिकडचं त्यांचे दागिने वगैरे, बरीचशी रोकड वगैरे त्यांनी ठेवली होती आणि ते सगळं वाचलं. आणि तो माणूस कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे कॉर्पोरेट नाही, कॉर्पोरेटर होता. त्यामुळे ते बातमीचं वारं झालं आणि मला तिथून बरंच काही हे झालं. ते टाइम्स ऑफ इंडियाने माझा इंटरव्ह्यू पण घेतला होता त्याच्यानंतर. आणि गेटवे ऑफ इंडियाला एक त्यांनी अवॉर्ड सेरेमनी ठेवली होती जिकडे मला हिडन हिरो नावाचा एक अवॉर्ड मिळाला होता. असो, कमिंग बॅक टू माय सर्व्हिसेस. हां, चालतं आहे. सर, डिजिटल मार्केटिंगमध्ये काय करतो मी थोडक्यात सांगतो. एवढं सगळं एक सांगणार नाही आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जर तुम्ही आत्ता तुमचा मोबाईल फोन हातात घ्या आणि एक ॲक्टिव्हिटी करा 1 सेकंदसाठी. प्रत्येकजण मोबाईलवर सर्च करा स्वतःचं नाव. स्वतःचं नाव गुगलमध्ये सर्च करा, कुठल्यावर मोडवर करा. स्वतःचं नाव गुगलवर सर्च करा. नॉर्मली तुमचं नाव पहिलं कदाचित येईलच. आता तुमच्या बिझनेसच्या नावासाठी पण ते करून बघा. आणि जर ते पहिलं नसेल, जर तुमच्या बिझनेसचं नाव सर्च केल्यानंतर, जर फॉर एक्झाम्पल मनाली आर्ट्स जर सर्च केल्या गुगलमध्ये सर्च केल्यानंतर जर ते नाव तुमचं पहिलं आलं असेल, याचा अर्थ तुमचा SEO चांगला आहे. सर्च इंजिन ऑप्टिमाइज्ड तुमचा प्रोफाईल आहे. ओके.
अस्मी आर्ट्स जर तुम्ही सर्च केलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला अस्मिताचा प्रोफाईल वेबसाईट दिसेल, कारण तिची वेबसाईट सर्च इंजिन ऑप्टिमाइज्ड आहे. तर ही सर्व्हिस मी देतो. गुगल मेटा ॲड्स, गुगल ॲड्स किंवा मेटा ॲड्स लावायचे असतील, फेसबुक ॲड, मेटा ॲड म्हणजे, तर त्या मी करतो. लँडिंग पेजेस बनवतो. जर बऱ्याच जणांना वेबसाईट्स अफोर्ड करत नाहीत किंवा काही जणांना गरज पण नसते त्याची, मग अशा वेळी ते लोक काय करतात, लँडिंग पेजेस बनवतात. लँडिंग पेज इज बेसिकली वन पेज वेबसाईट आणि त्याला तुम्ही पेमेंट गेटवेशी जोडू शकता आणि तुम्ही जर काही व्हॉट्सअपवर किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात लावली असेल तर तिथून तुम्ही तुमच्या कस्टमर्सला लँडिंग पेजवर आणू शकता आणि तिथून पुढे पेमेंट किंवा सबस्क्रिप्शन काहीही करू शकता. तर ते लँडिंग पेजेस मी बनवतो. इंटिग्रेशन विथ पेमेंट गेटवे, त्या लँडिंग पेजेसला जर पेमेंट गेटवे हवा असेल, इंटिग्रेट करायचं असेल ते मी करतो. व्हॉट्सअप मार्केटिंग, व्हॉट्सअपवर जर शॉप्स बनवायचे असतील, थोडंफार प्रमाणात ईमेल मार्केटिंग पण करतो. पण जर तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही प्रोफाइलिंग करू शकता, बिझनेस तुम्ही आपली प्रोडक्ट्स लावू शकता, तर त्यामध्ये मी हेल्प करतो. डिजिटल मार्केटिंग ॲनालिस्ट आहे मी. एखादी सर्व्हिस तुम्हाला का घ्यायला हवी किंवा का घ्यायला नको त्याच्याबद्दल जर ॲनालिसिस करायचं असेल तर कुठला प्रोडक्ट कुठला सोशल मीडिया तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो, तर त्याबद्दल मी तुम्हाला हेल्प करू शकतो. हे फक्त हे एक उदाहरण म्हणून सांगतं की कुठला सोशल मीडिया तुम्हाला, बऱ्याच अशा गोष्टी, व्हिडिओ ॲड करायला हवी का नको, स्टोरीज तुम्ही जास्त करायला हव्या का पोस्ट जास्त करायला हवा, त्याचं कॉम्बिनेशन काय असायला हवं, हे सगळं या तुमच्या डेटाच्या वरनं ठरतं आणि ते मी करतो. ॲफिलिएट मार्केटिंग बेसिकली, जर मी एखाद्याचं प्रोडक्ट घेतलं आणि जर ते दुसऱ्याला विकलं तर त्यात माझं जे कमिशन होतं त्याला ॲफिलिएट म्हणतात. तर ते ॲफिलिएट मार्केटिंग पण मी करतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे माझी एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये ॲमेझॉनवरची प्रोडक्ट मी तिकडे होस्ट केलेली आहेत. तर आता माझ्या वेबसाईटवरनं जर कोणी ॲमेझॉनवर गेला तर ॲमेझॉन एक पर्टिक्युलर कमिशन मला देणार, तर त्याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. सर काय विचारायचं आहे? नाही, अच्छा 5 मिनिट्स आहे, ओके. पुढची स्लाईड. सोशल मीडिया मॅनेजमेंट मी करतो. सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये आय हॅव म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूब हे 4 माझे सोशल मीडिया आहेत ज्याच्यावर माझा फोकस आहे सध्या. ट्विटर, पिंटरेस्ट वगैरे बाकीचेही आहेत सोशल मीडिया, पण मी तिथे जास्त जात नाही कारण इंडियन ऑडियन्स जो आपला आहे या 4 मीडियामध्ये आहे. आणि मी यूट्यूबवर बरंचसं काम केलेलं आहे, लिंक्डइनवर बरंचसं काम केलेलं आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्या मनाने नवीन आहे मी, 2 वर्ष झाली मी काम करतो आहे. पण अदरवाईज बाकीच्या फील्डमध्ये मी 5 वर्षापर्यंत काम केलेलं आहे. आय थिंक बाकी सगळं मी स्किप करू शकतो. क्रायसिस मॅनेजमेंट, हॅकर्स, ट्रोलर्स, निगेटिव्ह कमेंट्स येतात बऱ्याचदा, तर त्याच्यामध्ये त्यांना आन्सर करणं, त्यांच्याबद्दल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं, या सगळ्यामध्ये आय कॅन हेल्प यू. सो सोशल मीडिया बेसिकली काय आहे? सोशल मीडिया मॅनेजमेंट इट्स ऑल अबाउट अंडरस्टँडिंग द प्लॅटफॉर्म. तुमचा प्लॅटफॉर्म काय आहे, त्या प्लॅटफॉर्मवर येणारा ऑडियन्स कसा आहे, त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फॉलो करणारे, सबस्क्रायबर्स, लाईक करणारे तुमचे कशा प्रकारचे आहेत, हे जर तुम्ही जाणलं आणि थोडी कन्सिस्टन्सी ठेवली, रोज पोस्ट केलं आणि पेशन्स ठेवले, तर सोशल मीडिया तुम्हीही ऑपरेट करू शकता आणि त्याबद्दल आय कॅन हेल्प यू. कॉन्टेंट रायटिंगबद्दल मी बरंचसं सांगितलं आहे, पण माझे सोशल मीडिया पोस्ट ड्राफ्ट करणं, आर्टिकल्स लिहिणं, वेबसाईटसाठी किंवा ब्लॉग्स लिहिणं, न्यूज लिहिणं, राजकीय नेत्यांची भाषणं वगैरे लिहून दिली आहेत मी मराठी चांगलं असल्यामुळे. घोस्ट रायटिंग करतो मी. हे जे उदाहरण दिलं तेही घोस्ट रायटिंगचाच प्रकार आहे, कारण भाषण कोणी समोरचा देतो आहे, त्याच्यात माझं कुठे नाव नाही, क्रेडिट नाही, पण इट इज लाईक घोस्ट रायटिंग, आय एम रायटिंग फॉर हिम. ओके. बुक्ससाठी पण मी केलेलं आहे. 1-2 इंग्लिश बुक्स ट्रान्सलेशनची कामं केलेली आहे. मराठी बुक इंग्लिशमध्ये करायचं होतं, तर त्याच्यासाठी आय कॅन हेल्प यू. एडिटिंग हा तर माझा हातखंड आहे. मी दर मीटिंगमध्ये सांगतो आहे, ऑडिओ म्हणा, व्हिडिओ म्हणा, इमेजेस काहीही एडिट करू शकतो मी, काहीही. व्हिडिओ एडिटिंग माझा हातखंड आहे, पण इमेजेसमध्ये पॅम्पलेट्स, लोगोज बरेचसे बनवले आहेत. आपल्या BBNGसाठी पण बनवलेलं आहे. सनफ्लॉवरचा लोगो मी बनवला आहे, सनफ्लॉवर इव्हेंट्सचा. संजय सरांसाठी व्हिजिटिंग कार्ड बनवलं आहे, अनुश्रीसाठी ई कार्ड बनवलेलं आहे. तर या सगळ्या सर्व्हिसेस मी BBNG आणि त्या बाहेरच्या माझ्या क्लायंट्सला देतो. वेबसाईट्स, वर्डप्रेस वेबसाईट म्हणा, विक्स वेबसाईट म्हणा, लँडिंग पेजेसचा मी उल्लेख केला, ई कार्ड्स, या सगळ्यासाठी आय कॅन हेल्प यू. आणि डिजिटल क्रिएटर हा माझा छोटासा प्रोफाईल आहे. मनीष पंडित रिव्ह्यूज माझे चॅनल आहे. फेसबुक पेज आहे माझं नित्य पूजा विधी, कारण बिंग ब्राह्मण पुरोहित
नित्यपूजा विधी एक माझं पेज आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. साहित्य शारदा नावाचं माझं पेज आहे. बायको माझी रायटर आहे, त्यामुळे साहित्य शारदा सारखं पेज मी चालवणारच. न्यूजलेटर इम्प्रूव्ह 13 नावाचं माझं एक न्यूजलेटर आहे, लिंक्डइनवर तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्यासाठी. तर कॉर्पोरेट एक्सपिरियन्स त्या मध्ये असल्यामुळे त्या लेटरला मी सुरुवात केलेली आहे आणि वीकली त्याच्यात कॉन्टेंट टाकत असतो. व्हिडिओसाठी व्हॉइस ओव्हर करतो. BBNCच्या ठाणे चॅप्टरच्या व्हिडिओसाठी पण मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. डिलिवर्ड मल्टिपल सेशन्स ऑन द टॉपिक ऑफ व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, पासवर्ड प्रोटेक्शन, डिजिटल मार्केटिंग. यासाठी मी बरेच सेशन केलेले आहेत. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सेशन्स केलेले आहेत. ऑनलाईन सेशन्स लॉकडाऊनमध्ये सुरू केलेले आणि त्याचं रूपांतर पुढे ऑफलाईनमध्येही होत गेलं. सो दॅट्स अबाउट मी. थँक्यू सो मच. मनीष पंडित, युअर डिजिटल हँड. जर तुम्हाला डिजिटल सर्व्हिसेसची गरज आहे किंवा सल्ल्याची गरज आहे किंवा अशी कुठली गोष्ट जिकडे तुम्हाला माझा सल्ला हवा आहे, फ्री हवा आहे, तरीही मी तुम्हाला हेल्प करू शकतो. प्लीज संपर्क करा मनीष पंडित. ठीक आहे, थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. सर, तुम्ही मराठीमध्ये कॉन्टेंट रायटिंग करता? कुठल्याही भाषेत, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती या 4 भाषांमध्ये कॉन्टेंट रायटिंग केलेलं आहे. मला स्वतःला एक सांगायचं आहे, जसा मगाशी सरांनी उल्लेख केला की BBNCची जी आपल्याला एक VC बनवून हवी होती, त्यामध्ये डेटा प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांनी लिटरली म्हणजे टाईम बाउंड ॲक्टिव्हिटी केली आणि सगळं काम करून मला पहाटे 2:30 वाजता त्यांनी मेल केलं होतं सगळं एडिट करून. सो इट्स अ फॅन्टॅस्टिक डे. फॉर डिजिटल मार्केटिंग तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक पेज क्रिएट करण्यापासून हो ॲडव्हर्टाईज टाकण्यापर्यंत सगळ्यामध्ये हेल्प करू शकतो. पेज क्रिएट करणं तर सोपं काम आहे, तुम्हीही करू शकता ते, पण हेल्प नक्की करू शकतो. आपण जेव्हा इन्स्टावरती पोस्ट करतो, त्या इन्स्टावरती पोस्ट करताना बऱ्याचदा असं मला लक्षात आलं 2-3 मी जेव्हा काही इन्स्टा हँडलर बघितले त्यांचं, की पोस्ट कमी आहेत पण फॉलोअर्स जास्ती आहेत. जिथे पोस्ट जास्त आहेत पण फॉलोअर कमी आहेत, असं का होतं? सो बघा, दोन्ही प्रकार असू शकतात त्यात. एक तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे 2 टाईपचे फॉलोअर्स गोळा करायचे प्रकार आहेत. ओके, ऑर्गॅनिक फॉलोअर्स तुम्ही कसे गोळा करू शकता? तुम्ही जर टायअप्स केले अशा व्यक्तींशी जे तुमच्यासाठी त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, तर कदाचित तुमचे फॉलोअर्स नॅचरली वाढू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा केक जर मिथिला पालकरच्या हातात असेल उद्या, तर तुमचे फॉलोअर्स वाढणार कारण तिचे भरपूर आहेत. तर त्याचा थोडाफार फायदा तुम्हाला होणार. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करू शकता तुम्ही, किंवा एखाद्या राजकीय नेत्याला किंवा असं कुणालाही मोठ्या व्यक्तीला जर केक दिलात तुम्ही आणि त्याचं नाव जर त्यांनी वापरू दिलं, तर तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. तर ते आहे ऑर्गॅनिक. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही जाहिराती करू शकता. जर तुम्ही मेटा ॲड लावली आणि तुमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर ती पर्टिक्युलर लिंक जर तुम्ही बूस्ट केली आणि तुम्ही ती बूस्ट करू शकता महाराष्ट्रात, ठाण्यात, तुमच्या रिजनप्रमाणे तुम्ही त्याचं फिल्टरिंग करू शकता आणि मग त्याप्रमाणे फॉलोअर्स वाढणार तुमचे. इनिशियली जेव्हा तुम्हाला स्वतःचे फॉलोअर्स नसतात तेव्हा तुम्हाला थोडं इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि तुम्हाला थोडंसं बूस्टिंग करावं लागतं. आणि जे तुम्ही बघता, जर काही असे टूल्स आहेत जे तुम्हाला सांगू शकतात की ते ऑर्गॅनिकली बूस्ट झाले का इनऑर्गॅनिकली झाले किंवा त्यांचा शेअर काय आहे. एखाद्या व्यावसायिकाला सर्वांगीण दृष्टीने जगापुढे आणायचं असेल, व्यवस्थित पद्धतशीरपणे, तर त्याचं उत्तम माध्यम. थँक्यू सर. हा मी माझा अनुभव सांगतोय. माझ्या असलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल मलाच एवढं पूर्ण चित्र स्पष्ट नव्हतं. जेव्हा यांच्याशी परिचय झाला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. म्हणे, रामणे तुम्ही 10 व्हर्टिकल सांभाळताय, म्हणे एक वेबसाईट का नाही बनवून घे. म्हणजे मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही, वेबसाईट कशी मी बनवून देतो. म्हणे त्याच्यासाठी लागणारी जी पूर्व माहिती वेबसाईट बनवून देणाऱ्याला हे बनवून देणार होते. मला तुमची मला काही माहिती लागेल प्रत्येक व्यवसायाची, जरा डिटेलमध्ये द्या. तर मी माझे 10 व्यवसाय, त्याचे 10 व्यवसायाचे डिटेलमध्ये त्यांना दिलं. त्याच्या आधारे त्यांनी त्यांच्या कल्पना लावून आणि डिजिटल मार्केटिंगमधलं अजून काही सुपर आयडिया लावून त्यांनी माझी अतिशय सुंदर वेबसाईट बनवून दिली. नुसती बनवून दिली असं नाही, त्याचे मला फायदे दिसायला लागले. म्हणजे जसं म्हणतो मी मगाशी की एखाद्या व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय सर्वांगीण दृष्ट्या जगापुढे आणायचं काम जर करत असतील
तरी आपले मनीष पंडित करतात. आणि याचा मला Thank you. खरोखर अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की वेबसाईट बनवून दिल्यापासून मला कुठून कॉल यायला लागले. मी माझं ज्योतिष आहे, वास्तू आहे, संस्कृत आहे, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मला मागणी यायला लागली. आणि दिस इज जस्ट बिकॉज ऑफ एफर्ट्स टेकन बाय मनीष पंडित. तर थँक्यू व्हेरी मच आणि हायली रेकमेंडेड हिज नेम फॉर डिझायनिंग वेबसाईट. थँक्यू सो मच सर. सर तुम्हाला एक छोटासा सल्ला हा आहे की तुम्ही तुमची वेबसाईट दर प्लॅटफॉर्मवर प्रमोट करत जा. जसं इकडे सांगताना नेहमी सांगत जा मला www.sanjayrane.com वर संपर्क करा म्हणून. येस. अजून काय क्वेश्चन्स आहेत? वेळ संपली तर ओके. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद पुन्हा एकदा.